तुम्ही कधी पोहे आणि शेवग्याच्या शेंगा एकत्र करून अशी भन्नाट रेसिपी बनवून पाहिली आहे का? जर तुमच्या मुलांना शेवग्याच्या शेंगा खायला अजिबात आवडत नसतील पण पोहे आवडीने खात असतील तर ही रेसिपी नक्की करून पहा. या रेसिपीत शेवग्याच्या शेंगा इतक्या छान पद्धतीने पोह्यांमध्ये मिसळल्या जातात की मुलांनाच काय मोठ्यांनाही त्याची चव खूप आवडेल. ही रेसिपी झटपट तयार होते, पौष्टिक आहे आणि नाश्ता, डबा किंवा हलक्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे. शेवग्याच्या शेंगांमधील भरपूर पोषक तत्वे आणि पोह्यांची चव यामुळे हा पदार्थ चवदार आणि आरोग्यदायी ठरतो. एकदा ही रेसिपी करून पाहिली की तुमची मुलं बोटं चाटत खातील आणि नक्कीच म्हणतील, आई आठवड्यातून 4 वेळा हेच बनव. नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी सुरुवातीला 1 वाटी पोहे घ्यायचे. नेहमी आपण नाश्त्याला जे पोहे बनवतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत. आता हे पोहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून त्यातील धूळ आणि अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. साधारण 2 ते 3 वेळा हे पोहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तुम्ही इथे पाहू शकता मी पोहे पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता या पोह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि 5 मिनिट असं बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे मग पोहे अगदी मऊ होतील. आता इथे मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता या शेंगांचं पुढचं आणि मागचं देठ काढून शेंगांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तुकडे करत असताना जर याचे धागे निघत असतील तर हे अशा पद्धतीने बाजूला काढायचे आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. इथे मी सर्व शेंगांचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायचे. त्यासाठी मी इथे पातेल्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यात अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत आणि या शेंगा अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. शेवग्याच्या शेंगा मऊ शिजल्यानंतर त्या एका परातीत काढून घ्यायचे आहेत आणि शेंगा काढून झाल्यानंतर राहिलेलं पाणी अजिबात फेकून देऊ नका. हे पौष्टिक स्टॉक पुढे पीठ मळण्यासाठी वापरता येते. तसेच त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि मिरपूड घालून सूप म्हणूनही पिऊ शकता. आता शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगांचा गर काढून घ्यायचा आहे. शेवग्याच्या शेंगांचा गर काढण्यासाठी चमच्याचा असा वापर करायचा आहे. शेंगा अगदी मऊ शिजवून घेतल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने शेंगातला गर अगदी अलगदरित्या निघतो. अशाच पद्धतीने सर्व शेंगांमधला गर काढून घ्यायचा आहे. अगदी 3 ते 4 मिनिट लागतात फक्त शेंगांमधील गर काढून घेण्यासाठी. इथे सर्व शेंगांमधील गर काढून घेतलेला आहे. साधारणपणे 1 वाटीच्या आसपास हा गर निघतो. आता यामध्ये मगाशी भिजवून घेतलेले पोहे आहेत ते घालायचे. पाणी घालून आपण 5 मिनिट ठेवल्यामुळे पोहे अगदी मऊ असे झालेले आहेत. आता हे पोहे थोडेसे हाताने कुस्करून घ्यायचे. पोहे मॅश करत असताना त्यामध्ये शेवग्याच्या शेंगाचा गर देखील घालायचा आहे, म्हणजे पोहे अजून थोडेसे ओलसर होतात आणि अगदी व्यवस्थित मॅश देखील होतात. अशा पद्धतीने हाताने थोडंसं प्रेस करत करत अगदी मऊ असं मळून घ्यायचं आहे. पोहे आणि शेवग्याच्या शेंगांचा गर अगदी व्यवस्थित एकजीव झालेला आहे. आता पोहे ज्या कपाने घेतले होते त्याच कपाने बरोबर 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे. तसेच अगदी पाव वाटी बेसन घालायचं आहे. बेसन घातल्यामुळे पिठाला छान असं बाइंडिंग येतं. आता त्यात एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तसेच भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद तसेच 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. शेवटी हाताने चुरून कसुरी मेथी घालायची. यामध्ये कसुरी मेथी घातल्यामुळे छान सुगंध येतो. तुम्ही नक्की आवर्जून कसुरी मेथी घाला. यामध्ये जे मसाले घातलेले आहेत ते सर्व कोरड्या पिठामध्येच अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. असं केल्यामुळे मसाले सगळीकडे व्यवस्थित लागतात. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची आता कणिक मळून घ्यायचे. हे मळत असताना याला अजिबात पाणी लागत नाही. जरी तुम्हाला थोडंसं हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये मगाशी जो शेवग्याच्या शेंगा शिजवून ठेवलेला स्टॉक आहे
तो थोडासा स्टॉक घालायचा आहे आणि पीठ अगदी व्यवस्थित मळून ठेवायचं आहे. आता हे पीठ 10 मिनिट रेस्ट करून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटानंतर एका पॅनला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. आता पीठ देखील व्यवस्थित मुरलेलं आहे. त्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. जर पीठ हाताला चिटकत असेल तर हात थोडा पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि नंतर पिठाचा एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे. या पिठापासून मी थालीपीठ बनवणार आहे. आता हा पिठाचा जो गोळा आहे तो पॅनमध्ये ठेवायचा आहे आणि हाताने प्रेस करायचा आहे. जर हाताला पीठ चिटकत असेल तर हाताला थोडं थोडं पाणी लावत आपल्याला याचं थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. थालीपीठ बनवत असताना ते जास्त जाडही ठेवायचं नाही आणि अगदी पातळही ठेवायचं नाही. थोडीशी मीडियमच जाडी ठेवायची. जर बाजूला थोडेसे चिरा पडत असतील तर ते देखील बोटाने असं जुळवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापत असताना थोडंसं छोट्याच आकाराचं थापायचं आहे, म्हणजे मग ते उलटायलाही बरं पडतं. यानंतर थालीपीठाला बरोबर मधोमध आणि बाजूला काही छोटी छिद्र करायची आहेत. यामुळे त्यामध्ये तेल सोडता येते आणि थालीपीठ आतूनही छान खरपूस भाजले जाते. आता या छिद्रांमध्ये तसेच बाजूला कडांना देखील थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. आता हे थालीपीठ थापून तयार झालेलं आहे. पॅन गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची. सुरुवातीला 1 मिनिट गॅस मोठाच ठेवायचा आहे. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आणि फक्त 2 ते 3 मिनिटच हे भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर लगेचच वरचं झाकण काढायचं आहे आणि आता तुम्ही ते पाहू शकता. झाकण काढल्यानंतर खालची बाजू अगदी छान खरपूस भाजली गेलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने देखील हे अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे. दुसरी बाजू भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये खालची बाजू देखील व्यवस्थित भाजून तयार होते. आता हे थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेली आहेत. तुम्ही ते पाहू शकता. अगदी छान असे थालीपीठ दिसत आहेत. थालीपीठ जेवढी छान दिसत आहेत त्याच्यापेक्षा भरपूर पटीने चवीला देखील छान लागतात. यामध्ये शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत असं तुम्हाला समजणार देखील नाही. शेवग्याच्या शेंगा आणि पोह्यांचा वापर करून बनवलेलं थालीपीठ बाजूने कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असं तयार होतं. हे थालीपीठ कोणीही सहज खाऊ शकतं. तुम्ही या पद्धतीने एकदा थालीपीठ बनवून पहा. घरातील सर्वांना खूप आवडेल आणि आठवड्यातून नक्कीच 4 वेळा तुम्ही हे थालीपीठ बनवाल. तुम्हाला शेवग्याच्या शेंगांपासून बनवलेलं थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशात नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.